नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। नगरचे उपमहापौर छिंदम यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नगराध्यक्ष तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी नगर परिषदेसमोर सर्व संघटनांच्या वतीने छिंदम यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन। डोबळेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं केलं अनोखा उपक्रमाचं आयोजन। शाळेच्या वतीने भरवला जातोय आठवडे बाजार। पुणतगाव येथील रस्त्याच्या पुलांची राज्य गुणवत्ता निरीक्षक यांनी केली तपासणी। आणि हिंगोलीमधील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अपुऱ्या सुविधा आणि अस्वच्छतेमुळे होतीये रुग्णांची हेळसांड। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्यूशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। अहमदनगरचे उपमहापौर छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केलं। याबाबत 17 फेब्रुवारी रोजी राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी नगर परिषदेसमोर तालुक्यातील सर्व संघटनांच्या वतीने छिंदम यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले। भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याला उद्देशून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात। त्यामुळे विविध समाजानं रस्त्यावरती उतरून आंदोलने केली आहेत। या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटतायत। दरम्यान 17 फेब्रुवारी रोजी सकाळी राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली मराठा एकीकरण समिती, तालुका नाभिक संघटना, RPI संघटना, क्रांती सेना, छावा संघटना, मुस्लिम संघटना अशा विविध संघटना एकत्र येऊन श्रीपाद छिंदम यांच्या फोटोला जोडे मारत पायाखाली तोडवण्यात आलाय आणि सदर घटनेचा निषेध करत छिंदम याला कठोर शासन करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यावेळी नंदूभाऊ तनपुरे, अब्दुल अतार, ॲडव्होकेट राहुल शेटे, संजय साळवे, नंदूभाऊ गागरे, पापाभाई बिवाल, इलियास आतार, महेश सुत्तर, भाऊसाहेब बिडवे, महेश उदावंत, धनंजय म्हसे आदी उपस्थित होते। तसेच या घटनेचा निषेध म्हणून सावतामाळी युवक संघाचे शहराध्यक्ष रोहित टेंबे, मनसेचे शहराध्यक्ष प्रतीक विधाटे, उपाध्यक्ष विजय पाटील, शुभम घाडगे, दीपक गुलदगड, प्रवीण शिरसाट आदींनी राहुरी तहसीलदार अनिल दौंडे यांना निवेदन दिले। उभ्या महाराष्ट्राला ज्यांचा सार्थ अभिमान आहे असं आपल्या सर्वांचं आराध्य दैवत, उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काल भारतीय जनता पक्षाच्या उपमहापौरांनी जे फोनवरती अपशब्द काढलेले आहेत, जे मनात असतं तेच भावनेच्या ओघात
त्यांच्या तोंडावर आलेला आहे. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडातून महाराजांबद्दल असे अपशब्द काल जे निघालेले आहेत, त्यातून त्यांची वृत्ती, त्यांच्या मनात महाराजांविषयी असलेल्या भावना त्यांच्या तोंडातून काल प्रकट झालेल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या नावाने योजनेला नावं द्यायचं, शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागायची, परंतु आपल्या मनामध्ये काय महाराजांबद्दल भावना आहेत या काल त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. किती माफी मागितली, किती काही जरी झालं तरी आज त्यांचं खरं स्वरूप त्या ठिकाणी उघडं पडलेलं आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांबद्दलचे असे अपशब्द कोणी खपून घेणार नाहीत. प्रत्येकाच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या लोकांमध्ये शिवाजी महाराजांबद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे, आदर आहे. आणि या भावना जर कोणी दुखवत असेल तर त्याचा तीव्र निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. पोलिसांनी कारवाई काल केलेली आहे, परंतु जास्तीत जास्त कडक गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले पाहिजे, चांगली शिक्षा झाली पाहिजे की जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये पुढे कोणाचीही अशी हिंमत व्हायला नाही पाहिजे. अशा प्रकारचे गुन्हे, अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी यांच्यावरती दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसमदर, सी24 तास, राहुरी. शिवजयंती उत्सव समिती चांडोली बुद्रुक यांच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय भागशाळा चांडोली बुद्रुक या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. 19 फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीचं औचित्य साधून चांडोली बुद्रुक येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांबद्दल माहिती व्हावी यासाठी महात्मा गांधी विद्यालय भागशाळा चांडोली बुद्रुक या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 1ली ते 4थी आणि 8वी ते 10वी असे 2 गट करण्यात आले होते. यावेळी चांडोली बुद्रुक गावाच्या सरपंच प्रीती थोरात, पंचायत समितीचे सदस्य आशा शेंगाळे, उपसरपंच पोपट थोरात, सामाजिक कार्यकर्ते गणेश थोरात, चांडोली भाग शाळेचे विभाग प्रमुख दशरथ काळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दंडवते सर, चांडोली बुद्रुक गावच्या पोलीस पाटील सुजाता थोरात, अक्षय खरमाळे आदी उपस्थित होते. हा किल्ला मी एक दिवस घेईनच, पण तू माझ्याकडे, मी तुला वतन देतो, जहागिरी देतो, माणिक मोती देतो. त्यावेळी तो मुराद म्हणाला, अरे दिले आम्हा मराठ्यांना आणि शूरांना वक्त निर्माण झाला असेल, अरे दिले आम्हा मराठ्यांना आणि शूरांना वक्त निर्माण झाला असेल, पण लक्षात ठेव दिले, आम्ही मराठी कधी रक्ताला बेईमान होत नसतो, आम्ही मराठी कधी रक्ताला बेईमान होत नसतो. अरे म्हणून तर माझा राजा सांगायचा की माझा एक एक मावळा म्हणजे एक किल्ला आहे, हा मावळा मरेल रे पण किल्ला जाणार नाही. आता महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली त्या अंतकाळातून राजाला साथ घालायची वाटते, या अंतकाळातून गाव फोडा असा वाटतो. राजा जाणता राजा म्हणून आम्ही तुम्हाला डोक्यावरती घेतलं, राजा जाणता राजा म्हणून आम्ही तुम्हाला डोक्यावरती घेतलं, पण माफ करा राजा, डोक्यावर घेताना मात्र डोक्यात घालायचं विसरूनच गेलो. राजा तुमच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नसतानाही 100% संरक्षण होतं, आणि आमच्या राज्यात मात्र कुणीही या महिलांची छेड काढा, विनयभंग करा, वाईट बोला, कमेंट करा. पोरीवर अत्याचार करणाऱ्या रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडायचे दिवस गेले राज, पोरीवर अत्याचार करणाऱ्या रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडायचे दिवस गेले राजा. राजा आता नाट्यावरतीच रांझाचा पाटील उभा आहे, आणि म्हणूनच कोपडीसारखी लाजिरवाणी घटना घडते राज. राजा शिवाजी राजा जर घडवायचं असतील ना तर पहिल्या जिजाऊ घडल्या पाहिजे. राजा शिवाजी राजा जर घडवायचं असतील ना तर पहिल्या जिजाऊ घडल्या पाहिजे, पण माफ करा राजा, आम्ही आमच्या जिजाऊचा गर्भातच खून करतोय, कशा घडणार जिजाऊ. राजा 4 टाळकी गोळा केली ना, राजा 4 टाळकी गोळा केली ना की भांडण करून एकमेकाची टाळकी फोडतो आम्ही, आणि राजा तुम्ही मात्र शेकडो मावळे जमा केले. राजा आज जर आमच्या देखी असती ना, तर दिल्लीचा तख्त राखीतो मराठा असं म्हणायची वेळ आली नसती. अरे दिल्लीच्या तख्तावरील राज्य करीतो मराठा असं आम्हाला अभिमानाने म्हणता आलं असतं. या महाराष्ट्राच्या भूमी मराठ्यांचा बोका झेंडाळला, स्वकीय व परकीय सत्ता या महाराष्ट्राच्या भूमीवर थया थया नाचत होत्या. या महाराष्ट्राच्या उरावर मुघलांचं तांडव मारलं होतं, स्त्रियांची अब्रू लुटली जात होती, शेतकऱ्यांचा कोणी
दादाजी कोंढाळचे संस्कार व जिजामातेंनी सांगितलेल्या यवनांनी केलेल्या प्रजावरच्या अन्यायाच्या कहाण्या ऐकून शिवरायांचे मन पेटून उठत असत. एकदा त्यांच्या वडील शहाजीराजे यांच्या बरोबर शिवाजी महाराज विजापुरीत जात असताना भर रस्त्यात एका यवनाने गाय कापलेली त्यांनी पाहिली. यवनाने लुटलेली आबरू, जाळलेली लुटलेली गावे त्यांना माहित होती व याच गुलामगिरीतून त्यांची मुक्तता केली पाहिजे याची जाणीव त्यांना झाली व यातच त्यांना आपल्या आईवडिलांचेही प्रोत्साहन मिळाले. त्यांनी लगेचच मावळ्यांच्या सहकार्याने रायगड शहराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली आणि कानखोऱ्यातील तोरणा गड जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हल्लाबोल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सरकारचा निषेध म्हणून निषेध मोटरसायकल रॅली देखील काढण्यात आली आहे. अकोला येथे हल्लाबोल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या हल्लाबोलच्या मोर्चासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे, सुप्रियाताई सुळे, चित्राताई वाघ, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड आदी उपस्थित होते. कळस येथून मोटरसायकल रॅली निघाली आणि अकोला इथे आल्यानंतर महात्मा फुले चौकामधनं या निषेध रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले. भाजप सरकारच्या धोरणाचा यावेळी कारभाराचा निषेध करण्यासाठी अकोला तालुक्यातील ग्रामीण भागामधनं मोठ्या प्रमाणात शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार, शेतमजूर तसेच या मोर्चाच्या निषेध रॅलीमध्ये सहभागी झाले होते. भाजप सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. सामान्य जनतेवरती पंतप्रधान मोदी सरकार आपल्या धोरणाच्या माध्यमामधनं सामान्य माणसाची गळचेपी करते अशी टीका यावेळी धनंजय मुंडे यांनी केली आहे. अनुभव लागत असतो. त्याला व्यवसाय करायचा सुद्धा अनुभव लागत असतो. कधीतरी बाजारातून भाजी आणायचा अनुभव लागत असतो. कधीतरी व्यवहार करायचा अनुभव लागत असतो. पण हा कुठलाच अनुभव नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. नोटबंदी नंतर जीएसटी अशी मजा झाली. जीएसटी जाहीर झाल्यानंतर मोदी ज्यावेळेस लाट होती आणि त्या लाटेमध्ये सगळ्यात खुर्चीवर उड्या मारणारे कोण होते? आमचे व्यापारी बांधव. टीव्हीवर मोदी दिसले ना दिसले की खुर्च्यावर उड्या मारायचे, मोदी मोदी मोदी. जीएसटी झाली, निर्णय झाला, जेव्हा त्यांच्या बुडाखाली आग लागली. आता मोदी टीव्हीवर दिसले तरी शटर बंद करून घ्यायचं आपल्या व्यवसायाच्या घरात. ह्या सगळ्या गोष्टीचा फटका सामान्य माणसावर झाला. या बाबतीमध्ये देशात चर्चा होत नाही. देशात विकासाच्या बाबतीत चर्चा होत नाही. पण ज्या विचारधारेचं सरकार आज या देशात आहे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जनरल भागवत 3-4 दिवसापूर्वी बोलले. ते म्हणले की उद्या जर देशावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर सैनिकाला तरी 6 महिने तयार व्हायला लागतील. पण संघाचे स्वयंसेवक 3 दिवसात तयार होतील. 3 दिवसात. आता मला संघही माहिती आहे, स्वयंसेवक माहिती आहे, माझा जुना संबंध. आता मला संघातल्या स्वयंसेवकांची भांडणं सुद्धा माहिती आहे. जर 2 स्वयंसेवकांची भांडणं लागली तर त्यातला एक स्वयंसेवक दुसऱ्या सवय झाला तर शिवाय दिला. मला शिवाय येत्या. दुसरा म्हणतो तू दिल्यास तर मी दिली. आणि आज हे लोक देशाच्या सरहद्दीवर आपले सैनिक त्या ठिकाणी आपला जीव मुठीत घेऊन देश सांभाळतायत. त्या सैनिकाचा इथं मात्र अपमान करतायत. काय चाललंय या देशात? यावेळी अकोला तालुक्याचे आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली या हल्लाबोलचं नियोजन करण्यात आलं होतं. अकोला तालुक्यातील प्रलंबित असणाऱ्या प्रकल्पांना निधी मिळत नसल्याची ओरड वैभवराव पिचड यांनी व्यक्त केली आहे. घेऊ आपण आपले जनधन खाते उघडा. किती जणांना या ठिकाणी 15 लाख रुपये भेटले?
आपण पहा या ठिकाणी एकही हातवरती होतोय का साहेब? एकही माणूस या ठिकाणी 15 लाख रुपये भेटताना दिसत नाही. ज्यावेळेस या ठिकाणी आपण बघत असाल का 1.5 लाखाचं कर्ज किती जणांना माफ पडलं? 1.5 लाखाचं कर्ज देखील या ठिकाणी माफ होताना दिसलं. आज या ठिकाणी आपण बघत असाल का ज्या पद्धतीने आदरणीय मुंडे साहेब आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक अभिनव असा कार्यक्रम किंबहुना या ठिकाणी आमच्या माता भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आमचा सर्व नागरिक या ठिकाणी आहेत. सर्वांनी या ठिकाणी आपल्याला खूप खूप अभिनंदन देतात, शुभेच्छा देतात. कारण की ज्या चिठ्ठी घोटाळ्याच्या माध्यमातून आपण हा चिठ्ठी घोटाळा बाहेर काढला का लहान लहान लेकराच्या तोंडामध्ये या सरकारने माती घालायला घेतलं होतं आणि ही माती रोखण्याकरता मातीचं सरकारची चिठ्ठी माती मिश्रित चिठ्ठी ही घालत असताना खऱ्या अर्थाने हा घोटाळा आपण बाहेर काढला. पर्यायाने या ठिकाणी लहान लहान लेकराच्या तोंडामध्ये जी सरकार माती घालायला निघालं होतं ते रोखायचं काम आपल्या माध्यमातून झालं. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आपण पाहिलं असं तर ताई या ठिकाणी आपल्या सरकारच्या कालखंडामध्ये आपण नुसती शाळा या ठिकाणी लोक गरीब मुलांना या ठिकाणी शिक्षण भेटलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या सरकारच्या कालखंडामध्ये वाडी वस्तीपर्यंत या ठिकाणी शिक्षणाची सुविधा करणे, वस्ती शाळा या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या. परंतु याच तालुक्यातल्या जर पाहिलं किंवा या सरकार आलेल्या सरकारने या ठिकाणी शाळा बंद करायचं धोरण घेतलं. गरिबांच्या मुलांचं शिक्षण हे बंद करायचं धोरण या सरकारने घेतलं. ताई या ठिकाणी आपण बघत असाल का माझ्याच तालुक्यामधल्या जवळपास 42 शाळा या मागील 2 वर्षामध्ये बंद पडल्या, वस्ती शाळा बंद झाल्या. पर्यायाने या ठिकाणी 2 लहान लेकरं जे आहेत का 1 ते 4 वयोगटातली अकोल्यामध्ये झालेल्या या हल्लाबोल मोर्चाच्या रॅलीमुळे अकोले येथील वातावरण संपूर्ण राष्ट्रवादीमय झालं होतं. अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा पदाधिकारी यांनी हा हल्लाबोल यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेत. सचिन खरात, C24 तास, अकोले. जीवनदायी युवा मंचच्या वतीनं जिल्हा परिषद शाळा वरपेमाळा या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करून विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या फोटोचा अल्बम भेट म्हणून देण्यात आलाय. जीवनदायी युवा मंचच्या वतीनं जिल्हा परिषद शाळा वरपेमाळा या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जीवनदायी युवा मंचच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यामध्ये नेहमीच समाजभिमुख कार्यक्रम घेतले जातात. यावेळी जिल्हा परिषद शाळा वरपेमाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊचं वाटप आणि विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या फोटोंचा अल्बम जीवनदायी युवा मंचतर्फे भेट म्हणून देण्यात आलाय. या पुढील काळामध्ये आंबेगाव तालुक्यामधील शाळांना विद्यार्थ्यांचे फोटो अल्बम मोफत भेट म्हणून देण्यात येणार आहेत, असं मोरिया फोटोचे मालक संतोष भैये यांनी सांगितलंय. यावेळी जीवनदायी युवा मंचचे संस्थापक रवींद्र वरपे साहेब, उपाध्यक्ष शंकरशेठ शेवाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश वरपे, उपाध्यक्ष नीता वरपे, अदामा कंपनीचे मॅनेजर गणेश जाधव सर आणि ग्रामपंचायत सदस्य रोहिणी भालेराव, माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत वरपे, विश्वनाथ वरपे, शंकर वरपे, सुनील भालेराव, राजेंद्र वरपे, विलास भालेराव, शोभा वरपे, सुभद्रा वरपे, मंगल भालेराव, रुपाली सहाणे, रामदास वरपे आदी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घिसे मॅडम यांनी केलंय. पुढील वाटचालीस मुख्याध्यापक सोमनाथ अरगडे सरांनी शुभेच्छा दिल्यात. मराठी शाळा आहेत त्यासाठी आम्ही अल्बम फोटोग्राफी फ्रीमध्ये ठेवणार आहेत. तसंच शिबिर क्रीडामध्ये कोण गरजू मुले त्यांच्यासाठी आम्ही हे करणार आहेत. गरजू जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक खेळ करत आहोत. वया, पुस्तकं, छोटे जे आहेत ते प्रकल्प करणार आहोत. आणि आम्हाला एक शिबिर मोफत ठेवायचं आहे. त्याचा आमचा विचार चालू आहे. सर्वांचं आम्ही जे बॉडीमध्ये आहेत त्यांचा विचार करून आम्ही करणार आहोत. आयोजित केल्याबद्दल मी अभिनंदन करतो. या कार्यक्रमाचा हेतू माझे मित्र, आमच्या व्यवसायातले सहकारी रवींद्र वरपे साहेब यांनी 1-2 दिवसापूर्वी अशी संकल्पना मांडली का आपल्याला समाजसेवेसाठी एखादं माध्यम निवडायचं आणि समाजसेवा करण्यासाठी एक संस्था असावी. म्हणून आम्ही त्या संस्थेचं नाव ठेवलं जीवनदायी युवा मंच. ह्या जीवनदायी युवा मंचामार्फत जे सूक्ष्म निरीक्षण करून एक अतिशय लहानातली लहान अडचण समजून घेण्यासाठी आम्ही पहिल्यांदा निवडली ती मराठी शाळा. मराठी शाळेत गेल्यानंतर मराठी शाळेतल्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना अतिशय गरजेची पण एक सूक्ष्म अशी अडचण आहे. ती
ती अडचण शोधण्याचं काम आम्हाला करायचं आणि त्याच्यावर मार्ग काढून त्यामधून आपल्याला त्यांना कुठल्या पद्धतीची मदत करता येते ही मदत करण्यासाठी आमची जीवनदायी युवा मंच ही संघटना कार्यरत राहणार आहे. हे आमचं प्रथम पाऊल आहे मराठी शाळेतली अडचण समजून घेणे. मग मराठी शाळेमध्ये पिण्याचं पाणी असेल, वह्या पुस्तकांची अडचण असेल, शाळेतल्या शिक्षकांना समजा बेंच टेबल कपाट याची अडचण असेल, मग त्याच्यामधून वेगवेगळ्या ज्या सुविधा आहेत, पाणी असेल शाळेला, मुलांचं आरोग्य असेल, वृक्षारोपण असेल, नीतिमूल्य असतील, संस्कार असतील, या सगळ्या गोष्टींची जोपासना, जागृती, प्रचार आणि जनजागृतीची चळवळ आम्हाला या संस्थेच्या माध्यमातून उभी करायची आहे. म्हणून आम्ही आज आमचा प्रथम कार्यक्रम ह्या ठिकाणी या शाळेत घेतोय. त्या शाळेने सहकार्य केलं त्याबद्दल मी शाळेचं इथल्या ग्रामस्थांचं मी अभिनंदन करतो. ही एक उत्कृष्ट संघटना आहे, संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कार्य करण्यासाठी प्राथमिक शाळांची निवड केली, याचा मला अभिमान वाटतो. आपण वेगवेगळ्या गुंतवणुकी करत असतो. कुणी बँकेत गुंतवणूक करतं, तर कुणी काहीतरी संपत्ती जमा करण्याचा प्रयत्न करतो. पण ही संघटना अशी आहे, त्यांनी शाळांमध्ये गुंतवणूक करण्याचं ठरवलं आहे. तर हा अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. मुलांमध्ये जी आपण गुंतवणूक करतो ती पुढची पिढी घडवण्यासाठी आपल्याला गरजेची असते. मग ही संघटना काय करणार आहे, तर त्यांनी आत्ताच आपल्याला सांगितलं आहे की आम्ही मुलांच्या अडीअडचणी समजावून घेणार आहोत, त्यांना मदत करणार आहोत. आता मुलांच्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांना अशी मुलं शोधण्यासाठी त्यांना अगदी त्या मुलांच्या जवळ जाणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आमच्यासारख्या शिक्षकांची, आमच्या शाळांची त्यांना मदतच होईल. आम्ही यापुढे त्यांना मदत करू आणि आमचं सहकार्य नेहमी त्यांना असेल. समाजासाठी, देशासाठी अतिशय चांगलं काम ही संघटना करत आहे, ही संस्था करत आहे. तर या सगळ्या कामाला त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. आमची शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबते. धन्यवाद. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप,
उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. बालवयामध्ये मुलांना जे संस्कार दिले जातात त्या संस्काराचे प्रतिबिंब मोठेपणी जीवन जगताना समोर येतं. हे संस्कार बालवयामध्ये रुजवण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील ढोबळेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं एक नवा उपक्रम राबवलाय. काय आहे हा उपक्रम पाहूयात. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो समाजाशिवाय राहू शकत नाही. सामाजिक जीवन जगत असताना केवळ पुस्तकी शिक्षण महत्त्वाचं नसून व्यावहारिक जीवनही तितकंच महत्त्वाचं आहे. हा संस्कार धागा पकडून लहानग्यांना देखील या व्यवहार ज्ञानाची माहिती व्हावी या हेतूनं ढोबळेवाडी जारकरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या वतीनं आठवडे बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या चिमुकल्यांच्या भाजी बाजारामध्ये तब्बल 5,000ची उलाढाल झाली आहे. भाजी खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांसह परिसरामधील नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती. या आणि शाळेच्या विविध उपक्रमांबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ चंद्रप्रभा ढोबळे अरगडे यांनी C24 तासशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. सध्या सर्वत्र इंग्रजी माध्यमांच्या शाळेचं फॅड मोठ्या प्रमाणात आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेमध्ये मराठी माध्यमांच्या शाळा कुठेच कमी पडल्यात नसल्याचं सुकावह चित्र या ठिकाणी दिसून आलंय. संस्काराचं बाळकडू विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उतरवण्यासाठी शाळेच्या भिंतीही सजलेल्या आहेत. या भिंतींवरती विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी देश, राज्य, जिल्हा, तालुका, विविध ऋतू, सुभाषितं, सुविचार, मानवी इंद्रियांची इंग्रजी नावं, प्रशासकीय माहिती, विविध रंगसंगती आणि चित्रांच्या कल्पकतेनं रंगवली आहेत. बसण्यासाठी बेंचेस, ई-लर्निंग सुविधा, संगणक प्रशिक्षण, दप्तरविना शाळा आदी विविध सुविधा शाळेनं पुरवल्या आहेत. त्यामुळे शाळेची पटसंख्याही उत्तम आहे, अशी माहिती सहशिक्षिका मीना कोठावळे यांनी दिली आहे. आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी या ठिकाणी आठवडा बाजाराचं नियोजन केलेलं आहे. तर या आठवड्या बाजाराचा उद्देश असा आहे की मुलांना दैनंदिन व्यवहाराची माहिती व्हावी, गणिती आकडेमोड करता यावी. आपण बाजारात गेल्यानंतर पावशेर, अर्धा किलो, 1 किलो या मापनाचं ज्ञान मुलांना व्हावे या उद्देशाने आपण या आठवड्या बाजाराचं नियोजन केलेलं आहे. तसेच मुलांना दैनंदिन जीवनात मुले जर आठवडे बाजारात गेली तर मुलांनाही कळलं पाहिजे की आपण मिरची, कांदे, बटाटे यांची खरेदी कशी करावी किंवा आपण दुसऱ्यांनाही कसं विकावं याचं ज्ञान मुलांना व्हावे या उद्देशाने आपण या आठवडे बाजाराचं नियोजन केलेलं आहे. या व्यतिरिक्त आपण वर्षभरामध्ये शाळेमध्ये विविध सहशालेय उपक्रम साजरे करत असतो. यामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन, विविध थोर नेत्यांची जयंती, पुण्यतिथी, तसेच रांगोळी स्पर्धा, स्वच्छता मोहीम. शनिवारी आपण शाळेमध्ये दप्तर विना शाळा असाही उपक्रम शाळेमध्ये राबवत असतो. या दिवशी मुलांनी शाळेमध्ये दप्तर न आणता विना दप्तरा शाळेमध्ये यायचं. तसेच क्षेत्रभेट, जैविक औषधांच्या ज्या कंपन्या आहे यांना भेट, तसंच या ठिकाणी आपल्या जवळ जे गुळाचं गुऱ्हाळ आहे यांना सुद्धा आपण वर्षातून एकदा भेट देत असतो. तेथील उपक्रमांची माहिती घेत असतो. या आठवडे बाजारामध्ये जारकरवाडी गावाच्या सरपंच रुपालीताई भोजने, उपसरपंच बाळासाहेब ढोबळे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ आदींनी भाजी खरेदीचा आनंद लुटलाय. शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सचिन टावरे, ग्रामपंचायत सदस्या मनीषा ढोबळे, नंदा लबडे यांनी या उपक्रमाच्या आयोजनाबाबत प्रशासनाचे आभार मानलेत. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. आंबेगाव तालुक्याची शासकीय राजधानी असणाऱ्या घोडेगाव इथे शिवजयंती उत्सवाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत छिंदम यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी घोडेगाव पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज देखील देण्यात आला. आंबेगाव तालुक्याची शासकीय राजधानी असणाऱ्या घोडेगाव इथे शिवजयंती उत्सवाच्या युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त करत घोडेगाव पोलीस स्टेशनला अहमदनगरचे उपमहापौर छिंदम यांच्या विरुद्ध तक्रारी अर्ज दिलाय.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल शिवीगाळ आणि अपशब्दाचा वापर करून अपमान केल्याबद्दल हा तक्रारी अर्ज घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता दराडे यांना तरुणांनी देऊन निषेध व्यक्त केलाय। 16 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी महापालिकेचे बांधकाम कर्मचारी श्री अशोक बिडवे यांना फोन कॉलवरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल शिवीगाळ आणि अश्लील शब्द वापरून महाराजांचा अपमान केलाय। तरी सदर व्यक्तीमुळे समाजामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय आणि अनेकांच्या भावना देखील दुखावल्या गेल्यात। त्यामुळे सदर कॉल रेकॉर्डिंगच्या बाबतीमध्ये शहानिशा करून गुन्हेगारावरती गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी घोडेगावच्या तरुण युवा कार्यकर्त्यांनी केली आहे। आणि माझे सहकारी आणि घोडेगावातील सर्व युवा कार्यकर्ते आज सोशल मीडियावर जी गोष्ट व्हायरल झाली ज्यामध्ये अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी महापालिकेचे कर्मचारी अशोक बिडवे यांना शिवाजी महाराजांबद्दल फोनवर बोलताना अतिशय अश्लील आणि घाणेरड्या प्रकारचे वक्तव्य केले। त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेकडून या गोष्टीचा निषेध व्यक्त केला जातोय आणि त्याचप्रमाणे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध करण्यासाठी आज घोडेगाव पोलीस स्टेशनचे दराडे साहेब यांना याबाबतीत तक्रारी अर्ज दिलेला आहे। आणि या गोष्टीमध्ये जरी छिंदम यांनी माफी मागितली असून त्या माफीला ते पात्र नाही आहेत, कारण त्यांनी जी चूक केलेली आहे त्या चुकीचा कुठेही त्याला माफी मिळू शकत नाही। आणि जरी त्यांच्यावर काही आत्तापर्यंत गुन्हा दाखल झाला असेल नसेल तरी त्या गोष्टीचा प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने व्यवस्थित शहानिशा करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी ही आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय। मी योगेश दिलीप डोके व माझे सर्व सहकारी आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत। त्याचबरोबर माझं समाजातील सर्व शिवभक्तांना व सर्व बांधवांना असं कळकळीचं आव्हान आहे की त्यांनी कुठेही तोडफोड न करता शांततेमध्ये आपल्या गावातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत तक्रार करावी आणि समाजामध्ये शांततेचं वातावरण करावं। येत्या 2 दिवसामध्ये आपला शिवजयंती उत्सव सोहळा आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करावा। त्या उत्सवाला कशाही प्रकारचं गालबोट लागू नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी। जय जिजाऊ, जय शिवराय। मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव। श्री संत गुरु रविदास महाराज यांच्या 641व्या जयंतीनिमित्त चर्मकार उठाव संघानं लोणी काळभोर इथे कार्यक्रम आयोजित केला होता। दशरथ शिरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडलाय। श्री संत गुरु रविदास महाराज यांच्या 641व्या जयंतीनिमित्त चर्मकार उठाव संघानं लोणी काळभोर इथे कार्यक्रम आयोजित केला होता। हा कार्यक्रम दशरथ शिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलाय। यावेळी मोठ्या संख्येनं लोकांनी आपली उपस्थिती लावली होती। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक नाना कानडे, पुणे ग्रामीणचे DYSP माणिक भाकरे, आमदार जयंत सावकारे, विजय घासे, गौतम सातपुते, श्री बाळासाहेब गायकवाड, श्री रामदास बीरभाऊ, पंकज माने, दीपक परदेशी, शैलेश तिरुवनकर यावेळी प्रमुख पाहुणे उपस्थित होते। संत रविदास महाराज यांच्या इतिहासाबद्दल त्यांनी माहिती दिली आहे। यावेळी जमलेल्या सर्व समाज बांधवांना संत रविदासांबद्दल माहिती नसलेली माहिती सुद्धा या कार्यक्रमामधून पुढे आली आहे। यावेळी चर्मकार उठाव संघाची कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली। या कार्यक्रमामध्ये चर्मकार उठाव संघाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय तिंतोरे, उपजिल्हाध्यक्ष चिंतामण बहिरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पुरभे, कार्याध्यक्ष विनोद सोनवणे, सोशल मीडिया प्रमुख म्हणून अनिल बहिरे यांची निवड करण्यात आली आहे। चर्मकार उठाव संघ पुणे जिल्ह्याच्या वतीने आज लोणी काळभोर या ठिकाणी गुरु रविदास महाराजांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात आला। आज सर्व समाज बांधवांनी अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये या जयंती उत्सवात सहभाग नोंदवला। या निमित्ताने मी एक सामाजिक दृष्ट्या जेव्हा आज आपण संपूर्ण सामाजिक परिस्थिती बघतो आहे, आजही सामाजिक विषमता, जातीमध्ये निर्माण होत असलेली तेढ आणि त्यानुसार बदलत चाललेली सामाजिक स्थिती, यावरून आज असं वाटतं आहे की आजही खऱ्या अर्थाने संत रविदासांनी जो समतेचा संदेश दिला होता त्या समतेच्या संदेशाची आजही या ठिकाणी समाजाला आवश्यकता आहे। त्यामुळं संत रविदासांच्या विचारावर आधारित
त्यांनी जे तत्त्वज्ञान खऱ्या अर्थाने मांडलेलं आहे ते तत्त्वज्ञान समाजामध्ये पोहोचवण्याचं काम जयंतीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आणि संत रविदासांचं जे स्वप्न होतं या ठिकाणची विषमता नष्ट होऊन प्रत्येक गोरगरीब सामान्य माणूस हा त्याला समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे, त्या दृष्टीचं काम अजूनही खऱ्या अर्थाने बाकी आहे। मी संजय टिंटोरे, राहणार कदमवाक वस्ती लोणी काळभोर पुणे, चर्मकार उठाव संघ पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष। आम्ही सालाबादप्रमाणे यावर्षी इथं रविदास महाराजांची जयंती साजरी केलेली आहे। तरी इथं आलेल्या सर्व तमाम माझे चर्मकार बांधवांचे आणि मित्रपरिवारांचं हार्दिक स्वागत करतो। त्या ठिकाणी आम्ही चर्मकार उठाव संघातर्फे मोफत आरोग्य शिबिर हे घेतलेलं आहे आणि चर्मकार उठाव संघाचा आणि पुणे जिल्ह्याच्या चर्मकार समाजांचं वतीने मी सगळ्या चर्मकार बांधवांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो। हा कार्यक्रम म्हणजे रोहिदास महाराजांच्या जयंती 641व्या जयंतीनिमित्त आम्ही घेतलेला आहे। याच्यातून आमचा एकच उद्देश आहे की बा आमचा जो समाज आहे तो असंघटित आहे आणि त्याचं कुठंतरी संघटन झालं पाहिजे आणि समाज हा एकत्र आला पाहिजे। याच्यातून समाजाची म्हणजे उन्नती कशी होईल, समाजाचा विकास कसा होईल या गोष्टीवर आम्ही जास्त फोकस टाकणार आहे। आमचे जे युवा पिढी आहे ती फारशी अशिक्षित आहे, त्यांना जर जास्त चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं तर ते चांगल्या प्रकारे शिकू शकतील, अशी त्यांना मार्गदर्शनाची पण गरज आहे। म्हणून त्यानिमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि असाच कार्यक्रम आम्ही दरवर्षीसुद्धा साजरा करणार आहोत। या ठिकाणी आज चर्मकार उठाव संघाच्या लोकांना कार्यकारिणी जाहीर झालेली आहे। त्यानुसार सर्वांना मी असं आवाहन करतो की त्यांनी उठाव संघाच्यासाठी आणि आपल्या समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावं आणि चांगलं कार्य करावं, जेणेकरून की पुढील भविष्यातील पिढी आपली सुधारित होईल आणि आपल्यावर जे अन्याय होतात ते त्याला आपण तोंड देऊ शकू। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स। 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम। उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे। नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल। बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा, सर्व खर्चांसहित स्कीम। सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध। साइटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे। ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 6760606060।
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या निधीमधनं झालेल्या पुलांची राज्य गुणवत्ता निरीक्षक यांनी तपासणी केली आहे. पुणतगाव येथील पुलाला अक्षरशः भेगा पडल्यात. दरम्यान चौकशी अधिकाऱ्यांनी पाहणी संदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. याबाबत पुणतगावच्या ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केलाय. नेवासा तालुक्यातील लेकरवाळा आखाडा ते पुणतगाव पाचेगाव या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या निधीमधनं झालेल्या पुलांना 1 महिन्यामध्येच मोठमोठे तडे पडलेत. त्यामुळे ग्रामस्थांनी अधीक्षक अभियंता नाशिक यांना लेखी तक्रार केली होती. त्या लेखी तक्रारीच्या अनुषंगानं राज्य गुणवत्ता निरीक्षक यांनी 15 फेब्रुवारी 2018 रोजी भेगा पडलेल्या पुलाची तपासणी केली आहे. पुणतगाव ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता तसेच अधीक्षक अभियंता यांच्याकडे या चालू असलेल्या खराब पूल आणि रस्ता या कामांबाबत वेळोवेळी तक्रार करून देखील याची दखल न घेतल्यामुळे अधीक्षक अभियंता यांना उपोषणाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगानं राज्य गुणवत्ता समन्वयक यांनी सदर चौकशी करता राज्य गुणवत्ता निरीक्षक श्री भामरे यांची नियुक्ती केली होती. त्या अनुषंगानं त्यांनी पुणतगाव इथे काम चालू असलेल्या रस्त्यांची तपासणी केली आहे. कामाची गुणवत्ता चाचणी तपासणी करताना गावामधील ग्रामसेवक उज्ज्वला वागचौरे, दीपक धणगे, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधनं काम सुरू आहे. त्या कामांची लांबी 6.200 असून त्यासाठी 336.98 लाख एवढा निधी शासनानं देऊन देखील काम निकृष्ट पद्धतीनं सुरू आहे, असा आरोप आरपीआय कार्यकर्ते दीपक धणगे यांनी केलाय. चालू असलेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 4 कोटीचे काम लेकरवाळे आखाडा ते पुणतगाव चालू असून आम्ही पुणतगाव ग्रामस्थांनी 3 ते 4 वेळेस अधीक्षक अभियंता नाशिक यांना तक्रारी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने राज्याचे गुणनियंत्रण अधिकारी श्री भामरे साहेब यांची राज्याने नियुक्ती केली व आज ते या पुणतगाव ठिकाणी पूल निकृष्ट झालेल्या पुलांची तपासणी केली. तर या निकृष्ट झालेल्या पुलांच्या खाली अंदाजपत्रकाप्रमाणे पिचिंग व सोलिंग MIM कॉन्क्रीट ग्रेड 6 इंचाचा थर करणे गरजेचे असताना पुलाखाली कुठली पिचिंग किंवा सोलिंग केली नाही. त्यामुळे 1 महिन्याच्या आतच या पुलाला मोठमोठे तडे पडल्याने व पूल खचला आहे. याबाबत आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या, परंतु दुर्लक्ष न दिल्याने शेवटी पुणतगाव ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आणि त्यामुळे राज्य शासनाला दखल घ्यावी लागली व राज्याचे गुणनियंत्रण अधिकारी यांना पाठवले. परंतु गुणनियंत्रण अधिकारी श्री भामरे साहेब यांना संबंधित अहवालाबाबत मागितला असता त्यांनी तुम्ही माहिती अधिकारात माहिती मागा, मी काही देऊ शकत नाही म्हणून बोलणे टाळले. एवढ्या मोठ्या चिरा पडलेल्या असून देखील आमच्या सांगण्यावरून त्यांनी आम्हाला पंचासमक्ष गावातील जो अहवाल केला तो देणं आवश्यक होतं, परंतु तो अहवाल त्यांनी आम्हाला दिला नाही. आम्ही संबंधित अधिकारी यांना आता शेवटी सर्व तपासणी झाल्यानंतर विनंती केली की साहेब आम्हाला 1-2 शब्द तुम्ही याबद्दल सांगा, तुमचा अहवाल काय आहे, कामं निकृष्ट झाली किंवा नाही झाली. तर त्यांनी ते चिडून मी काय अहवाल देऊ शकत नाही आणि मी तुम्हाला सांगू शकत नाही, तुम्ही ते वरती मागवा म्हणून निघून गेले. हे काय वरिष्ठ अधिकाऱ्याचं लक्षण दिसून येत नाही. म्हणून आमची विनंती आहे की जे अंदाजपत्रकाप्रमाणे इस्टिमेटप्रमाणे काम आहे ते जर झालं नाही तर पुणतगाव समस्त ग्रामस्थ अधीक्षक अभियंता नाशिक यांच्या दालनासमोर कुठलीही पूर्वसूचना न देता उपोषणाच्या तयारीत आहेत आणि उपोषण करणार. या कामांबाबत वारंवार संबंधित कार्यालयाकडे लेखी तक्रार करून देखील कोणी वरिष्ठ अधिकारी या कामांकडे फिरकला नसल्यामुळे या कामांबाबत समस्या आता कधी सुटणार असाच प्रश्न ग्रामस्थांना पडलाय. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. कोपरगाव शहरामध्ये भाजपच्या वतीनं आशुतोष काळे यांच्या हल्लाबोल कार्यक्रमामधील वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी काळेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत असताना राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांच्या समोर भिडले, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं. दरम्यान तालुक्यामध्ये यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कोपरगावमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं हल्लाबोल सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेमध्ये आशुतोष काळे यांनी भाषणामध्ये आमदार स्नेहलता कोल्हे आणि बिपिन कोल्हे यांच्या विरोधामध्ये बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीनं निषेध सभा घेण्यात आली आहे. या सभेमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आशुतोष काळे यांचा निषेध केलाय.
आशुतोष काळे यांच्या प्रतिकात्मक पुतळा रस्त्यानं घेऊन विघ्नेश्वर चौकामध्ये दहन करत असताना शिवाजी पुतळा इथे त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीपाद छिंदम यांचा पुतळा दहन करत होते। त्यांना आशुतोष काळे यांचा पुतळा भाजपच्या वतीनं दहन करत असल्याची कुणकुण लागताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांकडे धाव घेतली आणि दोनही गट एकमेकांच्या समोर भिडले। सदर ठिकाणी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि दोनही गटामधील कार्यकर्त्यांना बाजूला घेतलं आणि पुतळा ताब्यात घेतलाय। यावेळी परिस्थितीवरती नियंत्रण मिळवता आलं। सदर प्रकार काय झाला हे बघणाऱ्यांना देखील कळालं नाही। झालेल्या या प्रकारामुळे कोपरगाव शहरामध्ये तणावाचं वातावरण पसरलं। दरम्यान कोपरगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। तास कोपरगाव। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्यूशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। आजारी पडल्यावर ज्या रुग्णालयामध्ये आपण उपचार घेण्यासाठी जातो तेच रुग्णालय घाणीच्या विळख्यामध्ये सापडलं असेल तर रुग्णांनी जायचं कुठे हा गंभीर प्रश्न उभा राहतो। अशीच परिस्थिती हिंगोलीमधील सामान्य रुग्णालयामध्ये पाहायला मिळते। सद्यस्थितीमध्ये हिंगोलीच्या सामान्य रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढलेली पाहायला मिळते। खाजगी दवाखान्यामध्ये मोठा खर्च येतोय, त्यामुळे बऱ्यापैकी रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। गोरगरीब सामान्य रुग्ण या सामान्य रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात उपचार घेत असले तरी या सामान्य रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर रुग्णांना अरेरावीची भाषा वापरली जाते। रुग्णालयामध्ये शौचालयाच्या बाहेर संपूर्ण घाणीचं साम्राज्य पसरले। त्याचबरोबर बाथरूममध्ये देखील मोठ्या प्रमाणात घाण आहे, त्यामुळे नाकाला रुमाल बांधून इथे जावं लागतंय। रुग्णालयामध्ये रुग्णांना बेड नसल्यामुळे खाली जमिनीवरती झोपून उपचार घ्यावे लागतात आणि त्याचबरोबर इथे डॉक्टर्स वेळेवर येत नाहीयेत, त्यामुळे रुग्णांना ताटकळत बसावं लागतंय। हा सारा प्रकार हिंगोलीच्या सामान्य रुग्णालयामध्ये घडतोय, त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। ज्या ठिकाणी जाऊन आपण उपचार घेतो त्याच ठिकाणी घाणीचं साम्राज्य असेल किंवा पाहिजे त्या सुविधा तिथे न देता अपमानास्पद वागणूक दिली जात असेल तर सामान्य माणसाचे नाव पुढे करून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून बांधण्यात आलेलं सामान्य माणसांसाठी हे रुग्णालय ते हेच का असं मानायला सुद्धा 10 वेळा विचार करावा लागेल। एक ॲक्सिडेंटमध्ये अपघात झालेला आहे, गाडीचा मार लागलेला आहे तोंडाला
आता 2 ते 3 तासापासून आम्ही इथे आलो आहोत. आतापर्यंत कुठल्याही व्यवस्थेचे अजून निदान लागलेलं नाही. डॉक्टर लोकांनी काही काळजी घेतली नाही आणि 1 तासापासून आम्ही इकडच्या तिकडे पेपर घेऊन फिरतोय. औषधी लिहून दिली सुद्धा आतापर्यंत ट्रीटमेंट अजून डॉक्टरने चालू केलं नाही. म्हणायला गेलं तर आता या वॉर्डमध्ये जा त्या वॉर्डमध्ये त्या 2 तासापासून फिरवत आहेत आम्हाला. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अहमदनगर महापालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल कोपरगाव शहरामध्ये छिंदम यांच्या पुतळ्याचं दहन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. शिवजयंती अवघ्या 2 दिवसांनी येऊन ठेपली आहे. असे असताना भाजपच्या उपमहापौरांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्याचे पडसाद राज्यासह कोपरगावमध्ये देखील पाहायला मिळालेत. कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकल शिवप्रेमी नागरिकांनी जमून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केलं आणि छिंदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय. यावेळी छिंदम यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्यात. तसेच शिवसेनेच्या वतीनं तहसीलला निवेदन देऊन आरोपीवरती कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच भाजपच्या वतीनं निषेध सभा घेण्यात आली आहे. दरम्यान काल कोपरगाव बंदची हाक देण्यात आली होती. मात्र आरोपीला अटक करून कारवाई केल्याबद्दल तसेच व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून कोपरगाव बंद मागे घेण्यात आला होता. अहमदनगर शहराचे उपमहापौर भाजपचे श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा आम्ही शिवसेना शहर व तालुक्याच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतोय. आणि शासनाने त्याला अटक केलीच आहे, परंतु त्याला जास्तीत जास्त अशी सजा द्यावी का इथून पुढं शिवाजी महाराजांबद्दल कोणी असे अपशब्द वापरू नये अशी काही सजा त्यांना द्यावी. त्याच्यामुळे समाजामध्ये जे संकेत जातील ते चांगल्या प्रकारचे जातील आणि इथून पुढं महाराजांचा महापुरुषांचा कोणी अपमानास्पद बोलणार नाही याची काळजी बाकीचे लोक घेतील एवढंच बोलतो. आणि मी कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने तालुका शिवसेनेच्या वतीने मराठी सकल समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. 16 फेब्रुवारी रोजी नेवासा नगर पंचायतीसाठी मंजूर केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर 1.5 कोटीच्या निधीमधनं नेवासा शहरामध्ये भुयारी गटाराच्या कामाचा शुभारंभ आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि ग्रामस्थांच्या हस्ते संपन्न झाला. आरोप प्रत्यारोप करून नेवासा तालुक्यातील विकासाला खीळ घालण्याचे पाप विरोधक करतायत. मी वारकरी असल्यामुळे ते पाप माझ्याकडनं कदापिही होणार नाही. जनता जनार्दनाच्या पाठबळाच्या जोरावर नेवासा तालुक्यातील विकास कामे पूर्णत्वास नेऊन दाखवीन असं मत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासा शहरामध्ये होणाऱ्या भुयार गटार कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केलंय. नेवासा नगर पंचायतीसाठी मंजूर केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर 1.5 कोटीच्या निधीमधनं नेवासा शहरामधील भुयार गटारीच्या कामाचा शुभारंभ आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच ग्रामस्थांच्या हस्ते शुक्रवारी 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आलाय. यावेळी आमदार मुरकुटे बोलत होते. विकासाला खीळ घालण्याचं एक वेगळी वाट विरोधकांना धरलेली आहे. तुम्ही काल निवेदन दिलं आम्हाला, त्याच्याबद्दल निश्चितच तुम्ही जे दिलेल्या भावना त्या शहराच्या दृष्टिकोनातून असतील किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून असतील महत्त्वाच्याच आहेत, परंतु त्याच्यामध्ये या विकासाला कुठं खीळ बसेल किंवा आमच्याकडनं या नेवासा शहराचं तालुक्याची शांतता पुढं भंग होईल या दृष्टिकोनातून कधीही पाप होणार नाही. आणि भविष्यात देखील आमच्याकडनं ही वेगळी वाट जी विरोधकांनी पाडली ती तर कधीच या निमित्ताने त्यांची मनोकामना पूर्ण केली जाणार नाही. आणि आज वारकरी म्हणून जे माझ्यावरती जी काही वारकरी म्हणून जी जबाबदारी आहे, मी निश्चित मोनीराजाच्या या भूमीमध्ये आवर्जून सांगेल की माझ्याकडनं एक सुद्धा पाप कधीच होणार नाही की जेणेकरून नेवासा आणि नेवासा तालुक्याचं वैभव यामध्ये कुठं बाधित होईल. परंतु मी माझ्या जीवाचं रक्ताचं पाणी करेल, परंतु मी या निमित्ताने माझी जी जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी या निमित्ताने आवर्जून मी या ठिकाणी करेल. आमच्यासोबत जनता जनार्दन आहे, त्याची ताकद आहे, त्याचा आशीर्वाद आहे. आणि त्या निमित्ताने हे जे काय नवीन पर्व या निमित्ताने जनता जनार्दनाच्या या विकासात्मक पर्वातनं जे सुरू झालेलं आहे, निश्चितच त्याची जबाबदारी आमच्यावरती आहे आणि भविष्यात देखील ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडली जाईल
या नगरीमध्ये अमृत मंथन झालेलं आहे. या नगरीमध्ये भगवान विष्णूंनी जे काय अमृत आहे ते या निमित्ताने दिलेले आहे. आज भले त्यांनी ते या ज्या 75च्या निमित्ताने तिकडं पुढं अमृत नगरी संबोधित केलं. मला या निमित्ताने इतिहास आहे, आपण या निमित्ताने साहित्यिक आहात. अमृत नगरी कुठं आहे? अमृत नगरी ही नेवाशामध्ये आहे. नेवासा ही खरी अमृत नगरी आहे. ह्या नेवाशामधून जे काय आहे ते अमृत नगरीतनं अमृत या सगळ्या नेवाशाला आणि सर्व लोकांना या निमित्ताने मिळणार आहे. म्हणून आपल्याला ह्या अमृत नगरीचं जे वैभव आहे हे आपल्याला भविष्यात महत्वाचं आहे. तेच आपलं कर्तव्य आहे. याच्या पलीकडे आपलं काही या निमित्ताने दुसरं राजकीय हेतू नाही किंवा आमच्या मनामध्ये काही पाप असेल तर आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर निश्चित भगवंत आम्हाला माफ करणार नाही. आम्ही त्या प्रायश्चित्त किंवा त्या पापाचे वाटेकरी राहू. यावेळी नगरपंचायत ते प्रवरा नदी, नाईकवाडी मोल्ला ते जुन्या पेठेमधील गणपती मंदिर, मारुती चौक ते गणपती मंदिर, मारुती चौक ते प्रवरा नदी अशा सुमारे 1.5 कोटी रुपये खर्चाच्या भुयार गटार कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून प्रभागामधील प्रत्येक प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी झालेल्या विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ संगीता बर्डे, नगरसेविका सौ शालिनीताई सुखदान, भाजपच्या नगरसेविका सौ सीमाताई मापारी, नगरसेवक सुनील वाघ, नगरसेवक दिनेश व्यवहारे, नगरसेवक सचिन नागपुरे, नगरसेवक रणजित सोनवणे, डॉक्टर सचिन सांगळे, भारत डोकडे यांच्यासह सर्वपक्षीय नागरिक, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शंकर नागदे, C24 तास, नेवासा. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. नगरचे उपमहापौर छिंदम यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नगराध्यक्ष तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी नगर परिषदेसमोर सर्व संघटनांच्या वतीनं छिंदम यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन. ढोबळेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं केलं अनोखा उपक्रमाचं आयोजन. शाळेच्या वतीने भरवला जातोय आठवडे बाजार. पुणतगाव येथील रस्त्याच्या पुलांची राज्य गुणवत्ता निरीक्षक यांनी केली तपासणी. आणि हिंगोलीमधील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अपुऱ्या सुविधा आणि अस्वच्छतेमुळे होतीये रुग्णांची हेळसांड. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.